आवर्जून लक्ष घालून आणि काही आमचे हॉस्टेल्सचे वगैरे काही प्रस्ताव प्रलंबित राहिलेले आहेत ते पुढच्या काळामध्ये पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू। त्याच पद्धतीने 2 नवीन खात्यांची जबाबदारी रिन्युएबल एनर्जी ऊर्जा हा देशभरामध्ये सध्या ग्रीन एनर्जी आमचा संकल्प आहे आणि त्या माध्यमातून पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो तिकडे सोलार आणि ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र गो ग्रीन या पद्धतीने त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो सोलार या विषयावर जास्तीत जास्त काम करून पुढच्या 2 ते 3 वर्षात महाराष्ट्रामध्ये एनर्जी सेव्हिंग्स कसं करता येईल त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये आम्ही लक्ष घालून काम करू। सर, दुग्ध विकास विभागासंदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रश्न असेल, त्या संदर्भात काही माहिती? नाही, मी सांगितलं ना, आता आजच चार्ज घेतोय। चार्ज घेतल्यानंतर त्यामध्ये आवर्जून अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये दुग्ध विकास या भागामध्ये दूध डेअरी आणि या सगळ्या विषयामध्ये आवर्जून लक्ष घालून आम्ही काम करू। या प्लीज।